हवाई वाहतूक क्षेत्र हे आता केवळ उड्डाणांचेच नव्हे तर भारताच्या प्रगतीचं प्रतीक बनत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हवाई वाहतूक सेवा फायटर जेटच्या वेगानं पुढे जाते. सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोग्या विमान प्रवास, देशभरात पायलट ट्रेनिंग सेंटरची उभारणी, ड्रोन एअर टॅक्सीचा वापर, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावीपणे करावा, सर्व लहान मोठ्या विमानतळावर वायफाय सेवा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्यात. संसदेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक 2025 या महत्त्वपूर्ण विधेयकावर खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतील चर्चेत भाग घेत वरील महत्त्वपूर्ण सूचना केल्या. एक काळ होता जेव्हा भारताची अर्थव्यवस्था विमानासारखी होती खरी, पण तिचा पायलटच निश्चित नव्हता. UPA सरकारच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखी सन्माननीय व्यक्ती पायलट म्हणून होती, पण विमानाचं कंट्रोल राहुल गांधींसारख्या अनुभवहीन व्यक्तीकडे दिलं गेलं. त्यांनी UPA फ्लाईटचं जे अपघाती लँडिंग केलं त्यातून ती फ्लाईट अद्याप टेक ऑफ करू शकलेली नाही. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांना पायलट बनवण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथंही ते विमान धावपट्टी सोडून आकाशात उडू शकलं नाही, अशी मिश्किल टिप्पणी करत खासदार नरेश म्हस्के यांनी भारताचं विमान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर पायलटकडे असल्याचं कौतुक केलं. राममोहन नायडू आणि मुरलीधर मोहोळ या तरुण मंत्र्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देणं हेच दर्शवतंय की नरेंद्र मोदींचं सरकार हे युवा नेतृत्वावर विश्वास ठेवतं आणि भारताच्या आकाशात नवी पिढी नवसंजीवनी घेऊन येत असल्याचं खासदार नरेश म्हस्के पुढे म्हणाले.